नमस्कार, मी प्रियंका। तर आज मी बनवत आहे ब्रेकफास्टमध्ये खमण ढोकळा आणि खूप लवकर होतो, फक्त 20-25 मिनिटात तयार होतो आणि खूप टेस्टी असा लागतो, अगदी स्पॉन्जी आणि खूप छान असा मार्केटपेक्षाही भारी असा तयार होतो। आणि तुम्ही बघू शकतात रेसिपी अगदी झटपट लवकर होते आणि खूप छान अशी रेसिपी आहे खमण ढोकळ्याची, नक्कीच बघा। चला मग आपण रेसिपी बनवूया। तर मी ते 2 वाटी बेसन घेतलेलं आहे। मी मीठ घेतलेलं आहे, त्यानंतर हळद, 2 हिरवी मिरची आणि अर्धापेक्षाही थोडा कमी इथे लिंबू घेतलेला आहे। यामध्ये 1 चमचा एवढं तुम्ही साखर ॲड करा, माझ्याकडनं स्किप झालेला आहे। घेतलेला आहे तर मी 1 वाटी एवढं पाणी टाकते त्यामध्ये। आता 2 मिनिटं मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्या। 2 ने ती बघू शकता बॅटरी छानपैकी तयार झालेला आहे। आता एका भांड्यात काढून घेते। दोन पळी तेल टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। व्यवस्थित मिक्स करते आणि 5 मिनिटं मी ते झाकून ठेवणार आहे। 5 मिनिटं मस्त आपला बॅटर आणखी तयार होईल। तर आता ढोकळा वाफवण्यासाठी पातेलीत गरम पाणी करून घेऊया। ढोकळा वाफवण्यासाठी असं स्टँड घेतलेला आहे आणि खाली पाणी टाकलेलं आहे। आता झाकण ठेवून मस्त आपल्याला 2-3 मिनिट हे गरम करून घ्यायचं आहे पातेली आणि पाणी। आता मी ढोकळा बनवण्यासाठी असं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते, जेणेकरून आपला जो ढोकळा आहे तो चिपकायला नको पाहिजे, म्हणून मी ते थोडंसं तेल लावून घेते। तर मी ढोकळा बनवण्यासाठी ते इनो घेत आहे। तर तुम्ही इनो जर तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही बेकिंग सोडाही टाकू शकता, ऑप्शनल आहे, पण इनो टाकल्याने लवकर आणि स्पॉन्जी होतो, तर मी इथे इनो घेत आहे। चला, आणि इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे। आता ढोकळा इनो टाक यावर मी थोडं हेवी आणि इथे 15 मिनिटं मस्त आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। आता मी बॅटर तयार करत असताना माझ्याकडनं साखर स्किप झाली, आता माझं लक्षात आलं। कधी कधी असं होतं, लक्षात राहत नाही। तर मी तडका बनवत असताना साखर थोडी जास्त घेतलेली आहे, तर मी ते 4 चमचे एवढी साखर घेतलेली आहे। तुम्ही बॅटर बनवत असताना 1 चम्मच एवढं तुम्ही त्यामध्ये साखर नक्कीच ॲड करा, माझ्याकडनं स्किप झाला आहे। तर चला मग आता आपण तडका बनवूया आणि इकडे आपलं छान ढोकळाही रेडी होत आहे। मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता,
यामध्ये 1 ग्लास एवढं पाणी ॲड करायचं. साखर, अर्धा लिंबू, आणि थोडी कोथिंबीर. ॲड करत आहे थोडं मीठ. मस्त त्याला उकडून घ्यायचं आहे छानपैकी. ते 15 मिनिटं झालेले आहेत. आता गॅस बंद करते मी. आपला ढोकळाही रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. मस्त. आता 10 मिनिटं आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. Few minutes later. वाव, ते बघू शकता मस्त रेडी झालेला आहे. आता बघू शकता तुम्ही, अगदी स्पॉन्जी असा झालेला आहे ढोकळा आपला. आता मी ते कट करून घेते. कट करताना कळत असेल की ते स्पॉन्जी झालं असं. आणि इथे मी कोथिंबीर आणि खोबरं जे होतं, ओलं खोबरं माझ्याकडे, ते थोडं टाकून घेतलेलं आहे. थोडंसं मी ते बघू शकता किती छान असा ढोकळा रेडी झालेला आहे. तर तुम्ही अतिशय छान असा ढोकळा रेडी झालेला आहे. जर तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि बघू शकता तुम्ही कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी. पुन्हा भेटूया. बाय, टेक केअर.